नमस्कार, माझे नाव माधुरी जाधव. मी फलटणवरून आहे. गेले 6 महिन्यापूर्वी मी काशीनाथ बाबांचे शिबिर अटेंड केलं होतं. मला खूप भयंकर असा त्रास होता, न सांगण्यासारखा त्रास होत होता. मी यापूर्वी खूप बाबा महाराज देवऋषी यांच्याकडून जाऊन पैसे वेळ घालून खूप मानसिक त्रास मला झाला होता. परंतु मी इतका त्रास होत होता की मी सोडूनच दिलं अक्षरशः बघणं, कुठे जायलाच नको. परंतु जेव्हा मी फर्स्ट शिबिर अटेंड केलं बाबांचं आणि त्यांनी ज्या मला साधना दिल्या, जे मंत्र दिले, रक्षा कवच दिलं, त्याच्यानंतर मला फरक पडत गेला. म्हणजे माझ्यामध्ये जे निगेटिव्हिटी होती, जो त्रास होत होता, वाईट स्वप्न वगैरे, तो पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी ऑक्टोबरमध्ये बाबांनी मला गुरुदीक्षा दिली होती. त्या गुरुदीक्षेनंतर मला पण खूप असे पॉझिटिव्ह बदल माझ्यामध्ये झाले आणि मी खूप नशीबवान आहे की मला बाबांसारखे खरे सत्य बोलणारे, खरी माहिती सांगणारे गुरु भेटलेत. आणि आज 11 मार्च रोजी माझी ज्ञानमाळ बाबांनी केलेली आहे, आई काळेश्वरीची. त्यांच्या आशीर्वादाने माझं सगळं चांगलं झालेलं आहे. आपण आत्ता जो व्हिडिओ पाहिला, ही मुलगी स्वतः वेल एज्युकेटेड आहे, सायन्सची स्टुडंट आहे आणि फार्मसी क्षेत्रामध्ये ती आता काम करते. खरं पाहिलं तर मला हे सांगावंसं वाटतंय की या मुलीच्या बाबतीत ज्या घटना घडल्या होत्या, त्या घटना तीही व्हिडिओमध्ये डायरेक्टली सांगू शकत नाही किंवा मीही सांगू शकत नाही. इतके कटू अनुभव तिला आले होते. त्याचबरोबर तिला जो त्रास होत होता, अतिशय भयंकर असा त्रास होता. नक्की हा त्रास काय होत होता हे देखील व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, इतका विचित्र त्रास होता. अनेक लोकांच्याकडे ती गेली, अनेक लोकांनी तिचं मन डायव्हर्ट केलं, चुकीच्या गोष्टी सांगितल्या, पैसे खूप ठिकाणी घेतले गेले. एकतर ही मुलगी स्वतः खंबीर आहे, स्वतः स्वयंपूर्ण आहे. ती स्वतः जॉब करते, स्वतः पैसे कमावते आणि घर देखील सांभाळते. घर देखील ती पैसा देत असते. अशी एक होतकुरू खंबीर ही मुलगी आहे. आणि शेवटी पगार आता असून किती असणार आहे, कमी पगारामध्ये अडीअडचणीमध्ये जीवन जगत असताना हा प्रॉब्लेम देखील तिच्या पुढे होता. अनेक लोकांनी, अनेक नामांकित गुरुवर्यांच्याकडे ती गेलेली आहे. एके ठिकाणी तुम्हाला विश्वास बसणार नाही, एके ठिकाणी तिला 12 लाख रुपये मागितले होते. आता तिचा त्रास असा होता की तिचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं आणि भविष्य काळामध्ये ती जिवंत राहील याचीही गॅरंटी नव्हती. खूप फसवणूक झाली होती आणि अशा अवस्थेत शेवटी विश्वास नसताना देखील ती माझ्याकडे शिबिरासाठी आली होती. शिबिराला आल्यानंतर मी नेहमी म्हणतो की एक शिबिर तर तुम्ही करून पहा, तुम्हाला काय अनुभव येतात यावर तुम्हाला पुढच्या गोष्टी ठरतील. ही शिबिर आल्यानंतर एक शिबिर केलं आणि शिबिराच्या साधना घरी करायला लागल्यानंतर तिला आपोआप जाणीव झाली की हे त्रास आपले आपोआप जायला लागलेत. त्यानंतर ती मला माझ्याकडे पर्सनल मीटिंगसाठीही एकदा आली. त्यामध्ये सुद्धा आपण तिच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, त्यावरती उपाय केले आणि आनंदाची गोष्ट अशी की तिचे त्रास निघून गेले. हे त्रास निघून गेल्यानंतर तिने असा निर्धार केला की मी बाबांनाच गुरु मानले आणि त्यांच्याकडूनच गुरुदीक्षा घेईन. तिने माझ्याकडूनच गुरुदीक्षा घेतली. आता झालं काय की काळवाईचा संचार तिला येऊ लागला. अनेक ठिकाणी तिने चौकशा केल्या होत्या की गेनमाळ करायची आहे, तर प्रत्येक गुरुंनी वेगवेगळे अंक सांगितले, जे अंक तिला शक्य नाही देणे एवढे पैसे. कारण आजकाल मी म्हणतो की संचार येणं सुद्धा आता हे पाप होऊन बसलंय की संचार आल्यानंतर मग त्याची गुरुदीक्षा, गादी स्थापना, गेनमाळ ह्यामध्ये लाखो रुपयाचा चुराडा होतोय आणि तरी देखील गुण येत नाही. अनेक जण पैसे लुटून मोकळे होतात. मग तिची गेनमाळ देखील मी केली. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं, अत्यंत कमी खर्चामध्ये, पूर्णपणे शाक्त संप्रदायाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने ती केली आणि आज ती पूर्णपणे आनंदी जीवन जगत आहे
आणि मला याचं समाधान वाटतं की मी माझ्या गुरूंच्या विचारांचा प्रचार करत असताना लोकांच्या मधील अंधश्रद्धा घालवली आहे, श्रद्धा शिकवलेली आहे, त्यांना अनेक त्रासातून मुक्त केलेलं आहे. जे लोक मला भेटायला आलेले आहेत त्यांना याचा अनुभव आहे की ते आले आणि त्यांच्या जीवनात काय घडलं नाही असं कधीच होणार नाही. चांगल्या गोष्टी घडतात, त्रासातून मुक्त होतात. त्यामुळं ह्या मुलीचा अनुभव मी आपल्या समोर शेअर केलेला आहे. आपल्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये देखील काही समस्या असतील, आध्यात्मिक गोष्टी असतील, संचाराविषयी असतील, ज्ञानमाळ असेल, गुरुमंत्र असेल किंवा अशा अनेक समस्या, त्रास असतील तर आपण या फोनवरती फोन करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जय आदिशक्ती.